नमस्कार मुलांनो, आज आपण 7वी इयत्तेतील इतिहास विषयामधील पाठ क्रमांक 2 शिवपूर्वकालीन भारत या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टीने या पाठाचे 2 भागामध्ये विभागणी केली आहे. आज आपण पहिल्या भागामध्ये भारतीय राज्यसत्ता, वायव्येकडील आक्रमणे, उत्तरेकडील सुलतानशाही, विजयनगरचे राज्य यांचा आपण अभ्यास करणार आहोत. शिवपूर्व काळ म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होण्यापूर्वी भारत देशामध्ये कोणकोणत्या राज्यसत्ता अस्तित्वात होत्या यांचा आपण सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या 8व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत भारतामध्ये कोणकोणत्या राज्यसत्ता अस्तित्वात होत्या त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. या ठिकाणी स्क्रीनवरती भारत देशाचा नकाशा दिसत आहे. त्या नकाशामध्ये हिरव्या रंगाने जो भूभाग रंगवलेला आहे तेच पाल साम्राज्य होय. मध्य भारतातील गुजर, प्रतिहार या सत्तांनी आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरात इथपर्यंत सत्तांचा विस्तार केला होता. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गहाडवाल घराणे व परमार घराणे ही महत्त्वाची घराणे होती. राजपुतांपैकी चव्हाण घराण्यातील पृथ्वीराज चव्हाण हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण याने महमद गोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात महमद गोरीने पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव केला. तामिळनाडूतील चोळ घराण्यातील राजाराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे महत्त्वाचे राजे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेट, श्रीलंका जिंकून घेतले. नकाशामध्ये रंगवलेल्या भागावरून आपणास चोळ घराण्याचे साम्राज्य लक्षात येते. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कोनजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. या नकाशामध्ये सर्वसाधारण नारंगी रंगाने जो भूभाग रंगवलेला आहे तो राष्ट्रकूट साम्राज्य दर्शवितो. आता स्क्रीनवरती जे नाणी दिसत आहेत ती शिलाहार साम्राज्याची नाणी आहेत. शिलाहाराची 3 घराणे पश्चिम महाराष्ट्रात उदयास आले. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड येथे, दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यातील काही भागांवर राज्य करत होते. शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. आता स्क्रीनच्या बॅकग्राऊंडला जो किल्ला दिसत आहे ना तोच देवगिरीचा किल्ला होय. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव पंथ आणि वारकरी पंथ या संप्रदायांचा उदय झाला. आतापर्यंत आपण शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्तांचा अभ्यास केला. भारतातील या सत्तांमध्ये सतत संघर्ष, वाद आणि युद्ध होत होते. याचा फायदा
परकीय आक्रमकांनी घेतला आणि परकीय आक्रमकांनी भारतावरती स्वाऱ्या केल्या. आता आपण वायव्येकडील आक्रमणे याविषयी माहिती पाहूया. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला. स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नकाशाचे निरीक्षण करा. लाल रंगाचे जे गोल आहेत, वर्तुळ आहेत, त्या वर्तुळाच्या आतमध्ये असणारे देशांचे नावं वाचा. हे देश भारताच्या कोणत्या दिशेस आहेत यांचे निरीक्षण करा. याच दरम्यानच्या काळात मध्यपूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्तेने स्वतःचं साम्राज्य वाढवण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरब सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. त्यावेळी सिंध प्रांताचा राजा दाहिर राज्य करत होता. मोहम्मद बिन कासिम व सिंध प्रांताचा राजा दाहिर यांच्यात घनघोर युद्ध झाले. या युद्धामध्ये मोहम्मद बिन कासिम हा विजयी झाला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गजनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यांमध्ये त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्यासोबत नेली. आता आपण उत्तरेकडील सुलतानशाही राजघराणे याविषयी माहिती पाहूया. इसवी सन 1175 आणि इसवी सन 1178मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमणे केली. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. पुढे इसवी सन 1206मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखालील भारतीय प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. कुतुबुद्दीन ऐबक हा मूळचा गुलाम, या ठिकाणी गुलाम म्हणजे सेवक असा अर्थ आहे. हा सेवक कोणाचा होता तर तो मोहम्मद घोरी याचा तो गुलाम होता. कुतुबुद्दीन ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. इसवी सन 1210मध्ये त्याचा मृत्यू झाला. माहीत आहे का तुम्हाला कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रझिया, बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावरती राज्य केले. सुलतान घराण्यातील इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथून मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. पाचारण करणे याचा अर्थ निमंत्रण देणे, बोलाविणे. या ठिकाणी मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध युद्ध करण्यासाठी
दौलत खान लोधी यांनी बाबरला बोलावले, निमंत्रण दिले असा होतो. या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. विजयनगरचे साम्राज्य यामध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा कर्तबगार राजा म्हणजे कृष्णदेवराय. याची माहिती आपण पाहूया. कृष्णदेवराय इसवी सन 1509 विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूद शहा याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेले सुलतानाच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंद महासागरापर्यंत पसरलेले होते. इसवी सन 1530 राजा कृष्णदेवराय यांचा मृत्यू झाला. शेजारी दिलेल्या भारताच्या नकाशामध्ये दक्षिणेकडील जो भूभाग रंगवलेला आहे तो राजा कृष्णदेवराय याचे साम्राज्य दर्शवितो. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यादा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम पूर्ण झाले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 लढाई झाली. या लढाईत राजा रामराय याचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले.